नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वर्षभर चालणारी स्पेशल कांदा लसूण चटणी. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू. संकेश्वरी मिरची 1 किलो, यालाच देशी मिरचीही म्हणतात. लवंगी मिरची अर्धा किलो, तिखटासाठी वापरतात. आणि काश्मीरी बेडगी मिरची लाल रंगासाठी अर्धा किलो. छान चमचमीत चटणी बनवण्यासाठी मसालेही अगदी योग्य प्रमाणात घ्यायला हवेत. तर मसाल्यांचं प्रमाणही मी सांगणारच आहे. सर्व मसाले आणल्या व्यवस्थित असे ताटामध्ये पसरून चांगले ऊन लावून घ्या. फक्त 1 तास ते 1.5 तास ऊन पुरेसे आहे, नाहीतर त्यातील खमंगपणा वास निघून जातो. त्यामुळे फक्त 1 तास ते 1.5 तास एवढंच ऊन लावून घ्या. मिरच्याही कडक उन्हामध्ये वाळवून घ्या. चटणी बनवताना मसाला हा योग्य प्रमाणात घेतल्यास चटणी खूपच चमचमीत खमंग बनते. अशा प्रकारे सर्व गरम मसाले हे ताटामध्ये किंवा परातीमध्ये सर्व व्यवस्थित सेपरेट ठेवून वाळवून घ्या. हे सर्व मसाले फक्त एकत्र होऊ नयेत याची काळजी घ्या. यातील काही मसाले आपल्याला सुकवून डायरेक्ट घ्यायचे आहेत, काही मसाले ड्राय रोस्ट म्हणजे फक्त भाजून घ्यायचे आहेत, आणि काही थोडकेच मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे मिक्सिंग टाळा. साधारणपणे 2 किलो मिरचीची चटणी बनवण्यासाठी 1200 ग्रॅम ते 1600 ग्रॅम मीठ पुरेसे आहे. म्हणजेच 1.25 किलो ते 1.25 किलो मीठ पुरेसे आहे. 2 किलो कांदे, 1.25 ते 1.5 किलो शेंगतेल लागेल. देशी लसूण अर्धा किलो पुरेसा आहे. आता आपण पाहूया कच्चे मसाले कोणते कोणते घ्यायचे. प्रथम बादल फूल 20 ग्रॅम घ्या. रामपत्री 20 ग्रॅम घ्या. मसाला वेलची 20 ग्रॅम. चिरफळ 20 ग्रॅम घ्या. शहाजिरे 20 ग्रॅम. नाकेश्वर 20 ग्रॅम. दगडफूल 20 ग्रॅम. व्यवस्थित चाळून त्यातील रेती काढून टाका. तमालपत्री 20 ग्रॅम. जायफळ 2 पुरेसे आहेत, पण जायफळ घेताना थोडे फोडून आतून स्वच्छ आहे का हे चेक करून घ्या. बडीशेप 50 ग्रॅम घ्या.
हिरवी वेलची 20 ग्रॅम घ्या. जायपत्री 20 ग्रॅम. आता काही मसाले आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. ते कोणते आणि किती प्रमाणात ते पाहूया. हे मसाले अगदीच कोरडे भाजायचे आहेत, म्हणजे अगदी 1 चमचा सुद्धा तेल टाकायचं नाही. प्रथम धने 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो भाजून घेऊ. आता हे धने 500 ग्रॅम म्हणजे जास्त होतात. एकाच वेळेला भाजताना आपण त्याचे 2 भाग करून भाजून घेऊ. मसाले कोरडे भाजण्यासाठी शक्यतो दांडा असलेला पॅन घेतलेला बरे, म्हणजे मसाले भाजल्यानंतर आपल्याला पटकन बाजूला काढून घेता येतं, किंवा मसाले व्यवस्थित हलवतानाही सोपं पडतं. व्यवस्थित आणि सतत हे मसाले हलवा, म्हणजे कुठेही हे मसाले करपणार नाहीत. आणि हे मसाले भाजत असताना खूप खमंग असा वास येतो. त्यामुळे मसाले भाजताना एकतर मध्यम किंवा बारीक गॅसवरच भाजावे. असं तर ही चटणी आपल्याला वर्षभर जात असते. त्यामुळं ही चटणी करताना कुठलीही कशाही प्रकारची गडबड करायची नाही. एका वेळेला 2-3 कामं करायची नाहीत. ही चटणी एक तर एकच, म्हणजे जर मसाले भाजत असेल तर मसालेच भाजून घ्यायचे. एका वेळेला एकच काम केलेला उत्तम. अशामुळे चटणीचा स्वाद आणखीच वाढतो. आता जिरे 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो जिरे बारीक गॅसवर छानसं भाजून घ्या. सतत हलवत राहा, जेणेकरून कुठेही जिरे करपणार नाहीत. सर्व मसाल्यांची भाजणी खमंग झाली पाहिजे. आता खसखस 50 ग्रॅम बारीक गॅसवर छानशी भाजून घ्या. मोहरी 50 ग्रॅम व्यवस्थित भाजून घ्या. मोहरी भाजत असताना ती भाजली हे कसे समजावे, तर ती तटतट अशी उडते, म्हणजेच ती खमंग भाजली असे समजावे. त्यानंतर तीळ 50 ग्रॅम व्यवस्थित भाजून घ्या.
काळी मिरी 100 ग्रॅम छानशी भाजून घ्या. लवंग 50 ग्रॅम व्यवस्थित भाजून घ्या. मेथी दाणे 50 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, जे मसाले आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे होते ते आता भाजून झालेले आहेत. हे सर्व मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर मग आता आपण पुढची स्टेप बघू. ती आहे कांदा भाजणे. 2 किलो कांदा व्यवस्थित कापून एका कढईमध्ये भाजायला घ्या. त्यातील थोडे पाणी आटले की मगच तेल टाका आणि पुन्हा परता. कांदा सतत परतत राहा, नाहीतर खालून करपू शकतो. त्यामुळे सतत परतत राहा. कांदा भाजताना गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली बरी. कांद्यामध्ये एकूण आपल्याला 1 ते 1.25 लिटर तेल घालायचे आहे. पण हे तेल एकदम न घालता थोडे थोडे करत घालून परतायचे आहे. कांदा भाजण्यासाठी शक्यतो शेंगतेलच वापरा, म्हणजे चटणीसाठी हे शेंगतेलच सगळ्यात योग्य. पण तुम्ही सूर्यफूल तेल वापरले तरीही चालते, पण बेस्ट ऑप्शन आहे शेंगतेल. तेल मात्र एकदमच टाकू नका. थोडे थोडे करत कांदा भाजत भाजत तेल वाढवत जा. जे लोक कांदा लसूण खात नाहीत, म्हणजे आपल्याला जर जैन चटणी बनवायची असेल तर याच प्रमाणात सर्व साहित्य घ्या आणि फक्त कांदा आणि लसूण स्किप करा आणि तेल आपल्याला कडवून घ्यायचं आहे आणि ते सेपरेटच तिथे मिक्स करताना द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की कांदा आता चांगला भाजत आलेला आहे. पूर्ण काळाही होऊ द्यायचा नाही, नाहीतर चटणी आपली काळ्या रंगाची होईल. आता हा कांदा परफेक्ट भाजलेला आहे. जेव्हा आपण कांदा भाजून गॅस बंद करतो आणि थंड होण्यासाठी ठेवतो, तेव्हा आतल्या हीटमधून पण आणखीन थोडा तो भाजला जातो आणि कलर त्याचा डार्क होतो. त्यामुळे भाजतानाच अगदी काळसर कलर करून देऊ नका. आता पुढची आणि शेवटची स्टेप, ती म्हणजे काही मसाले तळायचे आहेत. त्यासाठी एका कढईमध्ये 1 ते 2 कप शेंगतेल घ्या. तेल चांगले तापले
की हिंगखडे तळून घ्या. त्यालाच आपण खडा हिंग असेही म्हणतो. आता मसाले तळताना गॅस हा बारीकच पाहिजे, म्हणजे गॅसची फ्लेम बारीक करून व्यवस्थित तळून घ्या. छानशा बारीक फ्लेमवरती खमंग खरपूस असे हिंगखडे तळून घ्या. तुम्ही पाहू शकता बघा, त्याला चिराही पडलेले आहेत आणि तांबूस रंग झालेला आहे. यानंतर सुंठ 50 ग्रॅम तळून घ्या. सुंठ तळायच्या आधी सुंठीवरती थोडेसे दगडाने थोडी चेचल्यासारखी करून मगच तळा, म्हणजे पूर्ण आतून व्यवस्थित खमंग अशी सुंठ तळून होईल. गॅसची फ्लेम बारीकच ठेवा. सुंठ तळत असताना थोडी थोडी करून तळा, सगळी एकदमच 50 ग्रॅम टाकू नका. आता हळद, म्हणजेच त्याला आमच्याकडे सोरगड्डे असेही म्हणतात, ती 50 ग्रॅम तळून घ्यायची आहे. सोरगड्डे तळण्यापूर्वी त्याच्यावरती दगडाने थोडा घाव घालून घ्यायचा आहे, जेणेकरून तळताना तेल पूर्ण आतपर्यंत जाऊन सोरगड्डे चांगले फुलतील. सोरगड्डेंचा साईज तुम्ही चेक करू शकता. आपण जेव्हा तळण्यासाठी टाकला होता त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त फुगलेला दिसत आहे. हे सोरगड्डेही सगळे 50 ग्रॅम एकदमच तळू नका, थोडे थोडे करून तळून घ्या, म्हणजे छानसे फुलतील आणि करपणारही नाही. तेलात टाकल्या टाकल्या हे सोरगड्डे अगदी छानसे फुलतात बघा. चेक करा कसे फुलतायत ते. त्याचा साईज दुप्पटीपेक्षाही जास्त झालेला आहे. अशा पद्धतीने सगळे सोरगड्डे तळून झाले की सर्वात शेवटची स्टेप म्हणजे सुके खोबरे, ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. सुके खोबरे आपल्याला अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम घ्यायचे आहे. इथे मी सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुकडेही साधारणपणे मोठे मोठेच आहेत. काही जण सुके खोबऱ्याचे पातळ काप करतात, तसंही केलं तरीही चालेल, पण त्याच्यासाठी जास्त वेळ जातो, त्यामुळे मी त्याचे तुकडे करूनच घेत असते. हे सुके खोबरे टोटल अर्धा किलो घ्यायचे आहेत, त्यामुळे हे तळत असताना थोडे थोडे सुके खोबरे तेलात टाकून चांगले खरपूस तळून घ्या. ब्राऊन कलर झाला पाहिजे, जास्त काळसर होऊन देऊ नका. खोबरे तळण्यापूर्वी आपण सोरगड्डे तळले होते, त्यामुळे तेलाला पिवळसर रंग आहे आणि हाच पिवळा रंग खोबऱ्यालाही लागत आहे, त्यामुळे काळजी करू नका. थोडासा ब्राऊन कलर झाला की खोबरे चांगले खमंग तळले आहे असे समजावे. या प्रकारे सगळे खोबरे तळून झाले की शिल्लक राहिलेले तेल व्यवस्थित गाळणीने गाळून घेऊ आणि कांदा जो तळला होता त्यामध्ये हे तेल घालू. तुम्ही पाहू शकता खोबरे आपले
तळून झालेले आहे. हे तेल पहा या कांद्याच्या कढईमध्ये मी गाळून घेत आहे. अशा प्रकारे चटणी बनवण्यासाठीची सर्व तयारी आपली झालेली आहे. यासाठी कोरडे मसाले वेगळे बांधून घ्या. ड्राय रोस्ट केलेले म्हणजे सुके भाजलेले मसाले वेगळे घ्या. तळलेले मसाले वेगळे ठेवा आणि कांदा भाजलेले म्हणजे तेल असलेली कढई ते एका भांड्यामध्ये काढून किंवा डब्यामध्ये काढून वेगळी घ्या. हे सगळे मसाले वेगवेगळ्या भांड्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पिशवीमधूनच घ्या, मिक्स करू नका. अशा प्रकारे मिरचीच्या डंकामध्ये छानशी मिरची कुटून घ्या.